मे 2025 पर्यंत किमान पेन्शन 7,500 रुपये लागू होण्याची शक्यता. लवकरच नवीन नियम लागू करणार. तर कोणते नियम आहेत ते पाहूया. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO किमान मासिक पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. आता मे 2025 पर्यंत किमान पेन्शन 7,500 रुपयापर्यंत वाढवली जाऊ शकते. लाखो पेन्शन धारकांना मिळणार दिलासा. तसेच EPFO योजनेअंतर्गत सध्याचे किमान मासिक पेन्शन फक्त 1,000 आहे. अनेक तज्ज्ञ आणि पेन्शनधारक वाढत्या राहणीमानाच्या खर्चामुळे अपुरे मानतात. 7,500 रुपयांच्या EPFO पेन्शन वाढीचा फायदा कोणाला होईल? तर प्रस्तावित पेन्शन वाढीचा समाजातील एका मोठ्या वर्गाला फायदा. तसेच कर्मचारी पेन्शन योजनेचा भाग असलेले निवृत्त कर्मचारी, मृत EPS पेन्शनधारकांचे कुटुंबातील सदस्य, विधवा किंवा विधुर आणि अवलंबित मुले, उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्रोत नसलेले ज्येष्ठ नागरिक, असंघटित क्षेत्रातील कामगारांचा EPFO अंतर्गत समावेश. EPFO मध्ये नोंदणीकृत खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमधील पेन्शनधारक. ही वाढ वृद्ध पेन्शनधारकांसाठी, विशेषतः ज्यांना कुटुंबाकडून आर्थिक आधार नाही, त्यांना मोठा दिलासा देईल. तसेच कालमर्यादा. नवीन पेन्शन नियम कधी लागू होईल? अंतिम अंमलबजावणी लक्ष्य मे 2025. EPFO रोल आउट करण्यापूर्वी अद्ययावत गणना सूत्र आणि पात्रता कागदपत्रे स्पष्ट करणारे परिपत्रक देखील जारी करू शकते. थँक यू.